होतो. मग देवाला रिटायर करून मुळावर घाव घालण्याऐवजी आपण भटजीला रिटायर करा अशी का भूमिका घेतलेली आहे? का शिवधर्माच्या माध्यमातून मराठा भटजी मराठा पुरोहित निर्माण करण्याचा आपला डाव आहे का? काय या पाठीमागचं स्वरूप आहे त्याबद्दल आपण खुलासा केला तर बरं राहील. हा एक विशेषतः त्यातला पहिला जो भाग आहे तो आपल्या चळवळींच्या पुढचा नेहमीचा एक आयरणीवरचा प्रश्न म्हणतात तशा प्रकारचा आहे की आपल्याकडे काही लोक असे आहेत की ईश्वर नाकारल्याशिवाय आपण पुरोगामी असू शकत नाही. आता यामध्ये एक व्यावहारिक दृष्ट्या काय करायचं आणि सैद्धांतिक दृष्ट्या काय करायचं अशा अनेक गोष्टी आहेत. यावर मी अनेकदा लिहिलेल्या विशेषतः परिवर्तन शास्त्र ही कला ही हे जे माझं छोटंसं पुस्तक आहे ते अशा प्रश्नांची हाताळणी करणारं आहे. आपल्याला फिजिक्सचा अभ्यास करायचा असला तर फिजिक्स मधली पदवी मिळवायची असली तर फिजिक्सची पुस्तकं वाचावी लागतात, फिजिक्सची प्रॅक्टिकल करावी लागतात. पण परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपण एखादं भाषण ऐकतो, एखाद्याचे विचार ऐकतो आणि ते डोक्यात शिरले. तरुणपणी ऊर्जा असते आणि ती स्वागतार्ह गोष्ट आहे, परंतु त्या ऊर्जेच्या जोरावर आता याच मार्गाने क्रांती होणार असं आपल्याला वाटत राहतं. आणि मला नेहमी असं वाटतं ऊर्जा जर चॅनलाइज केली नाही तर ऊर्जा विध्वंसक होऊ शकते, विघातक होऊ शकते. कोणतीही ऊर्जा चांगली आहे, स्वागतार्ह आहे, तिचं अस्तित्व स्वागतार्ह आहे, परंतु तिला विशिष्ट दिशेनं प्रवाहित करावं लागतं. या दिव्यापर्यंत वीज जी आणलेली आहे ती विशिष्ट पद्धतीनं वायरमधून सुरक्षित रीतीनं आणली नाही तर ती आग लावेल. आणि म्हणून तरुण मुलांना मुलींना माझं आग्रहाचं हे सांगणं असतं की आपण माणसाला बदलणं ही आपली चळवळ आहे. कारण ती माणसं स्वतः गुलामगिरीत अडकलेली आहेत, अन्यायाला बळी पडलेली आहेत, अज्ञानात पिचत पडलेली आहेत, दारिद्र्यात आहेत, दुःखात आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढायचं आहे. आता हे करत असताना काय करायचं? आणि मी पुन्हा सांगतो, मी बुद्धांचा का गौरव करतो तेही लोकांनी ध्यानात घ्यावं. एखाद्या धम्माचे प्रवर्तक या केवळ अंगाने मी बुद्धांचा गौरव करत नाही. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी चिंतन केलेलं आहे आणि आपल्या अनुभवातून मांडलेलं आहे. ईश्वराविषयी त्यांनी काय भूमिका घेतली? जैन, चार्वाक आणि बौद्ध यांना नास्तिक म्हणण्यापाठीमाग त्यांनी ईश्वर नाकारला हे कारण नव्हतं. त्यांनी ईश्वर नाकारला हेही खरं असलं तरी त्यांनी वेद नाकारले, म्हणजे आम्ही आमची बुद्धी वापरू, आमचा विवेक वापरू असं सांगितलं, हे त्यांना नास्तिक म्हणण्याचं कारण होतं. असं जर नसतं तर सांख्याने ईश्वर नाकारलेले आहे, पण सांख्य वेद स्वीकारतात म्हणून ते आस्तिक मानले गेलेले आहेत. यज्ञयाग सांगणारे कडवे मीमांसक ईश्वराचं अस्तित्व मानत नाहीत, या सृष्टीची निर्मिती ईश्वराने केली असं मानत नाहीत, तरी ते आस्तिक आहेत. तेव्हा या देशातला संघर्ष ईश्वराला मानता की नाही हा खरा नव्हता. तुम्ही शोषणाच्या बाजूने उभे राहता की शोषणाच्या विरोधात उभे राहता, हा या देशातला संघर्ष खरा होता आणि तो असला पाहिजे. आणि हे परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रामाणिक निष्ठावंत अशा कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक ध्यानात घेतलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा, बुद्धांनी काय केलं? त्यांनी सांगितलं की ईश्वरही नाकारला. ईश्वराचं अस्तित्व स्वीकारलं तर मग ईश्वरच सगळं काही करतो, तो सगळ्या प्रेरणा देतो. मग मानवी इच्छेला आणि मानवी प्रयत्नाला वाव राहत नाही, म्हणून ईश्वराचं अस्तित्व मी मानत नाही असं बुद्धांनी सांगितलं.
पण आपण त्रिपिटक काढून वाचा. त्रिपिटक म्हणजे फार प्रचंड वाङ्मय आहे, अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. त्यामध्ये बुद्धांनी अशा प्रकारचे विषय चर्वित चर्वण करावं त्याप्रमाणे वारंवार चर्चेला घेतलेले नाहीत. आणि त्यांनी नेहमी काय सांगितलं, मी काही प्रश्न व्याकृत करतो आणि काही अव्याकृत ठेवलेले आहेत. व्याकृत म्हणजे ज्यांचं उत्तर दिलेलं आहे, अव्याकृत उत्तर देत नाही. आणि मग त्यांना प्रश्न विचारले जायचे, तथागत परिनिब्बाणानंतर असणार की नाही, किंवा जग शाश्वत आहे की नाही. मतं होती त्या बाबतीमध्ये, पण अशा प्रश्नांना मी उत्तर देत नाही ते म्हणायचे. आणि त्यांनी काय सांगितलं की समजा एखाद्या माणसाच्या शरीरात कुणीतरी बाण मारलेला आहे, त्याचे नातेवाईक डॉक्टरना वगैरे बोलावून आणू इच्छित आहेत. आणि त्यावेळेला तो म्हणतो थांबा थांबा, आधी जा त्या जंगलात, तो कोण क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे, शूद्र आहे, वैश्य आहे, काळा आहे, गोरा आहे वगैरे वगैरे तपासा, बाणाला लावलेली पिसं कुठल्या पक्षाची आहेत बघा. ते ज्ञान मिळालं की मग माझा बाण काढण्यासाठी, उपचार करण्यासाठी वैद्याला, डॉक्टरला बोलवा. तर बुद्धांनी सांगितलं की बाबा रे, तो मालुक्य पुत्त म्हणून होता, तो वाद घालत होता. त्याला हे उदाहरण सांगून म्हणाले, अरे त्या जंगलात जाऊन बसलेल्या माणसाला शोधत बसला तर तोपर्यंत त्याचे प्राण निघून जातील. मग काय केलं पाहिजे, अगोदर प्राण वाचवण्याची धडपड केली पाहिजे. म्हणून ते म्हणाले, जे प्रश्न माणसाला दुःखातून मुक्त करण्याची उत्तरं देणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. जे प्रश्न मानवी दुःखाला उतारा देण्याच्या प्रकारातले नाहीत त्यांच्यावर मी वाद घालत बसत नाही, त्यांच्यावर मी त्यांची चर्चा करत बसत नाही. हे नेमकं आहे. आता मला सांगा की आपण जर कपाळावर बोर्ड लावला, मी ईश्वराला मानत नाही, आणि तुम्ही ईश्वराला मानू नये कारण ईश्वरापासून सगळं शोषण होतं, आणि म्हणून तुम्हाला ईश्वर नाकारायला शिकवण्यासाठी मी येतोय असं म्हणून आपण परिवर्तनाची चळवळ करू लागलो आणि आपल्या बहुजन समाजातल्या लोकांच्याच घरोघरी जायला लागलो. तर त्या घराच्या उंबरठ्यातून पाऊल देखील आत टाकायला आपल्याला मिळणार नाही. आपलीच शोषणाला बळी पडलेली, दारिद्र्यात खितपत पडलेली, पण दुसरं काही साधन नाही, आधार देणारं, मनोबळ देणारं काहीच सापडत नाही. मग त्यांनी एक ईश्वर धरलेला आहे आणि तो ईश्वर हा शोषक आहे म्हणून आपण सांगायला गेलो तर त्यांच्या घरात, त्यांच्या मनात, त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला प्रवेशच मिळणार नाही. मग जर त्यांच्याबरोबरचा संवाद तुटला, त्यांच्याबरोबरचा संपर्क तुटला, तर त्यांच्यामध्ये परिवर्तन आपण कसं घडवून आणणार आणि त्यांना अज्ञानातून, शोषणातून मुक्त कसं करणार, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सबुरीने घ्यावं. महात्मा फुलांना हे कळत होतं, बुद्धांना हे कळत होतं, तुकारामांना हे कळत होतं. तुकारामांनी तर ते चिंतन इतक्या उंचीला नेलंय, म्हणजे जयकारांजले गांजले या पद्धतीनं ईश्वराच्या व्याख्या वेगळ्या केल्याच, पण त्यांनी असं म्हटलं, आहे देव ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. हे एक वाक्य परिवर्तनाच्या चळवळीसाठी कमालीचं मार्गदर्शक होऊ शकतं, आदर्श होऊ शकतं असं मला वाटतं. आणि म्हणून आज आमच्या दृष्टीनं तातडीचा प्रश्न, तुम्ही ईश्वराला मानता की मानत नाही, हा नाही. प्रश्न जो आहे तो तुम्ही ईश्वराच्या नावावर शोषण करता की नाही. ते शोषण जिथं आहे तिथं घाव घालणं. मग पाचर मारण्याचं मी उदाहरण देतो की पाचर कुठं मारायचं आहे, सुधार पाचर कुठं मारतो, जो तुकडा नको असतो तो उडवण्यासाठी पाचर मारतो, असं त्याच्यावर दुसरा घाव घालतो. आपल्याला जर परिवर्तनाची चळवळ करायची असेल तर शोषणात अडकलेला बहुजन समाज
आणि आपण यांच्यामध्ये पाचार मारण्याचं काम करायचं आणि आपला तुकडा वेगळा उडवून घ्यायचा आणि आपला बाकीचा समाज हा शोषण मानणाऱ्या लोकांच्या बरोबर केवळ ईश्वराला मानणं या कारणानं जाऊ द्यायचा की शोषण करणारे जे लोक आहेत ते शोषण करू शकणार नाहीत अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी बहुजन समाजाला अधिक शहाणं करणं, त्यांना त्यातला अन्याय दाखवून देणं याला महत्त्व द्यायचं. खूप विस्ताराने मांडण्याचा विषय आहे. ह्या अशा प्रकारच्या मांडणीमुळे अनेक जण मग हे मिळमिळीत आहे, हे क्रांतिकारक नाही, हे चवळीत फूट पाडणार आहे वगैरे म्हणू शकतात, ढोंगी आहे असं म्हणू शकतात, नाना गोष्टी घडत असतात. मला प्रामाणिकपणानं हा मार्ग योग्य वाटतो की आधी सामान्य माणसांच्याकडे जाऊया, त्यांना सांगूया बाबा रे त्या अमक्याच्या मुलाला आज परदेशात जाऊन इतका पैसा मिळतोय, तुझा मुलगा मात्र 500 रुपये देखील महिन्याला मिळवू शकत नाही, का तुझी अशी अवस्था झालेली आहे, कुठल्या गोष्टीमुळे हे असं घडलेलं आहे. त्याला त्याची कारणं दाखवून देणं आणि त्याला जागं करणं, त्याचं प्रबोधन करणं यावर लक्ष केंद्रित करूया. पण ते चिकाटीचं काम आहे. ईश्वर नाकारणं आणि 4 टाळ्या घेणं हे मला म्हणजे ईश्वर नाकारणाऱ्यांचा मी अजिबात अनादर करत नाही. त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. चार्वाकांनी कट्टरपणाने नाकारला. चार्वाकावर मी प्रेम करणारा माणूस आहे. परंतु परिवर्तनाच्या चळवळीमध्ये मला असं वाटतं की आपण संयमानं जाणं आणि आपले लोक तुटणार नाही. आपले याचा अर्थ अन्यायाला बळी पडलेले जे लोक आहेत ते तुटणार नाहीत. या पद्धतीनं परिवर्तनाच्या चळवळी हाताळणं हे महत्त्वाचं आहे. त्याला अग्रक्रम दिला पाहिजे असं मी मानतो. आता दुसरा मुद्दा असा की मग तुम्ही भटजीला रिटायर करा म्हणताय, म्हणजे पुरोहितशाही नको, म्हणजे बरोबर आहे ना. अन्यायाचं मूळ ईश्वराला मानण्यापेक्षा ईश्वराच्या नावावर जे शोषण करतात, ईश्वराच्या नावाचा जे स्वतःच्या ऐहिक हितसंबंधांसाठी उपयोग करतात असे जे लोक असतात त्यांच्याशी आपला संघर्ष आहे. आणि असं जर असेल तर पुरोहित असणं, ईश्वर आणि माणूस यांच्यामध्ये कोणी मध्यस्थ असणं याची गरज नाही. आणि हे जर करायचं असेल तर मग पुरोहितशाहीला विरोध करणं. आणि मी एक सांगतो आणि माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी याबाबतीत सविस्तर चर्चा केली आहे. माझं मत मी कोणावर लादत नाही. मी समाजापुढे ठेवण्यापूर्वी या विषयाशी संबंधित असलेले आमचे जे शिवधर्म संसदेचे सदस्य आहेत आणि जे काही धर्माचे अभ्यासक आहेत त्यांच्यावर चर्चा करून आम्ही एकमताने निर्णय घेत असतो, हेही मी आपल्याला सांगतो. तेव्हा एक अशी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे की स्वतःच्याच जातीतलं काय, कोणत्याही जातीतून पुरोहित निर्माण होऊ नये अशा प्रकारच्या काही गोष्टी, असे काही नियम, अशा काही प्रतिबंधक उपायांचं प्रावधान हे आम्ही या ठिकाणी नक्की करतोय. त्याचे तपशील येत्या 12 जानेवारीलाच आपल्या पुढे ठेवले जातील. आणि त्यामुळं स्वतःच्या जातीतला भटजी आणणं हे देखील कदापि घडू देणार नाही. हे एवढा आम्ही ठरवलेलं आहे. मी ठरवलेलं असं म्हणत नाही, आम्ही जे काही काम करतोय त्या सर्वांनी हे ठरवलेलं आहे आणि ते दिसेल आपल्याला. सर, महाराष्ट्राला, सगळ्या देशाला आपण एक प्राच्यविद्या पंडित, संस्कृत विद्वान, धर्मचिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, विचारवंत अशा प्रकारे परिचित आहात. परंतु आपण कवी आहात हे अलीकडे काही लोकांना माहीत आहे. आपण चांगलं, अत्यंत सुंदर हे असं लिखाणही केलेलं आहे. म्हणजे कविता संग्रह आपले तुझ्यासह आणि तुझ्या विना अशीच भेटत राहा, किंवा चांदण्यात भिजून राहू नये म्हणून, किंवा त्यांना सावलीत वाढू नका म्हणून, ह्या प्रकारच्या याच्यातून अत्यंत हळूवार मनाला भिडणारं असं ललित लेखन किंवा नीतीचं लेखन केलेलं आहे. किंवा आपल्या कविता संग्रहात मी पाहिलं की खिडकीतून आंब्याची जी कोवळी पालवी आपल्याला दिसतात तिचाही आपण उल्लेख केलेला आहे. म्हणजे आणि मी आपल्याकडे 2005ला ज्यावेळेस आलेलो होतो आणि बरेच दिवस येत होतो त्यावेळेस आपण
कॉलेजला असताना शिवाजी महाराजावर एक कविता लिहिलेली वर्तमानपत्रात छापलेली मला सापडली होती. म्हणजे आपण पहिल्यांदा कवी आहात आणि व्यक्तिगत जीवनात आपल्याकडे बघितलं की अत्यंत आपण मृदू स्वभावाचे, प्रेमळ, दुसऱ्याचा कुठेही अनादर होणार नाही, दुसऱ्याला कुठेही दुःख होणार नाही, अशा प्रकारे आपण वागत असता. अतिशय संवेदनशील आणि अतिशय मायाळू, मातृहृदयी आपण आहात. म्हणजे असं वाटतं की साळुंके सरांवर फुलाच्या पाकळ्या जरी मारल्या तरी त्यांना जखम होईल का. म्हणजे असं असताना आणि दुसऱ्या बाजूला आपलं जे लेखन आहे ते जर वाचलं आपल्याला न बघता, तर लोकांच्या मनात जे सनातनी आहे, जे प्रतिगामी आहे, त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रचंड संताप निर्माण होतो. आणि ज्यावेळेस आपल्याला भेटतात ते, त्यावेळेस त्यांचं मत बदलतं. म्हणजे हे नेमकं कसं काय आपल्याला जमतं, म्हणजे हे वॉटर टाईट कंपार्टमेंट आपण कसं काय करू शकता, हे थोडं आपण सांगितलं तर बरं होईल. खरं स्वतःविषयी काही बोलण्यापेक्षा भूमिकेविषयी बोलणं हे मी महत्त्वाचं मानतो. तरी पण या प्रश्नाच्या उत्तरात एक सामाजिक आशय पण येऊ शकेल म्हणून मी उत्तर देतो. तसं बघितलं तर म्हणजे मी सांगितलं माझ्या भावाने माझं गणित अतिशय चांगलं करून घेतलेलं होतं आणि आमचा तो काळ म्हणजे मी 1961ला त्यावेळेची जुनी 11वी SSC झालो. त्या काळात तर ज्याची करिअर चांगली आहे त्यानं सायन्स साईडला जाणं हे अगदी सर्रास होतंच. पण गणित चांगलं असून देखील ते सोडावं लागलं याचं मला दुःख आहे. आयुष्यभरची ती एक सहल आहे. पण तरी देखील भाषांचा अभ्यास, साहित्याचा अभ्यास ही पण माझी तितकीच उत्कट आवड होती आणि म्हणून मी जाणीवपूर्वक आर्ट साईडला त्या काळात बाकीची करिअर चांगली असताना देखील आलो. आणि